ठाण्यामधील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणारी एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतलाय। ठाण्यामधील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय त्यामुळे निश्चित आहे। विधान परिषद निवडणुकीत बंडखोरांना शमवण्याची चर्चा सुरू असताना तिकडे ठाण्यामध्ये मतदानाआधीच महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित झालाय। मवियाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवार यांनी वैयक्तिक कारणाचा अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय। महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळाली होती। मात्र वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाल्यानंतर ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आली। विशेष म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी कोणतीही अंतर्गत बंडखोरी झाली नव्हती। तसेच इतर कोणत्याही अपक्ष उमेदवाराने अर्जही भरला नाही। त्यामुळे अभिजित पवार यांच्या माघारीनंतर निवडणूक रिंगणामध्ये केवळ रवींद्र फाटक हेच एकमेव उमेदवार उरले आहेत। त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला। आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे। महाविकास आघाडीकडे काय संख्याबळ नसल्यामुळे, संख्याबळ महायुतीकडे असल्यामुळे, त्यांचं संख्याबळ नसल्यामुळे मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे। सर्व नेते इतने ठाकूर असतील त्यांना पण मी भेटलो, त्यांनी पण मला पाठिंबा द्यायचा मान्य केलं। सगळेच गणेश नाईक असतील, सर्वच म्हणजे सर्व नेते, सर्व आमदार महायुतीचे सर्वांनीच मला द्यायचं पाठिंबा। सगळ्यांना भेटीगाठी पण